जय हरी. एकादश स्कंध भाग 97. आजपासून आपण 6व्या अध्यायाचा अभ्यास करायला सुरुवात करतोय. या अध्यायामध्ये नाथ महाराजांनी भगवंताच्या अवताराचं थोडक्यात वर्णन केलं. भगवंतानं मनुष्य देह धारण केल्यावर त्याला पुष्कळ कर्मे सामान्य माणसांप्रमाणेच करावी लागतात. अर्थात भगवंताचं मूळ स्वरूप कितीही झाकलं तरी ते त्या कर्मातून प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. पण ते पाहण्याची दृष्टी मात्र पाहिजे. या भगवंताचा अवतार जर जाणून घ्यायचा तर तो सगुणाचं ज्ञान करून घेणं हे कठीण आहे. या अध्यायामध्ये काय काय दिलेलं आहे नाथांनी त्याचा थोडक्यात आधी विचार करूया की यामध्ये सगुणाचं ज्ञान करून घेणं कसं कठीण आहे. त्यानंतर यज्ञयाग, योग, ज्ञानमार्ग यांचा सारांश सांगून नाथांनी त्यातील कठीणपणा, धोका हे व्यवस्थित सांगितलेलं आहे, म्हणजे सविस्तर सांगितलेलं आहे. भगवंताच्या चरणी प्रेमभावानं लीन होऊन त्याला वश करून घेण्याचा मार्ग नाथांना तसंच सगळ्याच साधू संतांना मान्य आहे. कर्म करून त्यामध्ये न अडकण्याची जी कला त्याला नाथ महाराज अकर्तात्म योग युक्ती असं म्हणतात. ती भगवंताच्या चरित्राची गुरुकिल्ली असून त्याच्या चरणी मनापासून प्रेम करायला शिकल्यानं ती सहज साध्य होते. यासाठी नाथांनी भगवंताच्या अवतार समाप्तीचा विषय मांडताना उद्धवाच्या विलक्षण प्रेमाचं अत्यंत मनोहर चित्र रेखाटलं आहे. आपण ते आता हळूहळू त्याचा अभ्यास करणारच आहोत. माणूस जगात कोणावर तरी प्रेम करतोच. त्या प्रेमाला भगवंताकडे वळण दिलं तर त्यामधील देहबुद्धी किंवा स्वार्थ आपोआप वितळत जाऊन केवळ शुद्ध प्रेम शिल्लक उरतं आणि भक्त आणि भगवंत यांचा अभेद घडून येतो. पण याच्यासाठी काय असावं लागतं तर श्री सद्गुरूंचा वरदहस्त असावा लागतो. आपल्या वासना समूळ नाहीशा करणं हे सद्गुरूंचं खरं कार्य आहे. व्यवहारामध्ये दिसणाऱ्या उपकारापेक्षा हा उपकार इतका विलक्षण आहे की त्याचं वर्णन शब्दांनी करता येतच नाही. एकदा जर का ते आपल्याला शक्य झालं की आपल्या वासना समूळ नाहीशा करणं, संपवणं, संपुष्टात आणणं, तर ते इतकं विलक्षण आहे की त्याचं वर्णन शब्दांनी करता येतच नाही. शिवाय देह अहंता जाऊन सोहमपणा येतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जो मी केलं, माझ्यामुळे झालं, मी होतो म्हणून हे जे आहे ना ते सगळं निघून जातं. पण मग पुढे काय होतं, सोहमपणा आला तर तोही विरून जातो आणि तिथे करता करविता सद्गुरू रूप परमात्माच आहे अशी खात्री होते. करता करविता सद्गुरू रूप परमात्मा आता नाथ महाराज इथे म्हणतात, श्री जनार्दन स्वामींनी माझ्या हस्तकावर म्हणजे आपल्या हस्तकावर म्हणजे त्यांच्या स्वतःच्या हस्तकावर स्वतःच्या मस्तकावर स्वतःचा पद्महस्त ठेवून ही स्थिती प्राप्त करून दिली. म्हणजे कसं, आता हे शब्द जरी मागे पुढे झाले तरी त्याचा भावार्थ असा आहे की जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांच्या मस्तकावर जनार्दन स्वामींचा पद्महस्त ठेवून नाथ महाराजांना ही स्थिती प्राप्त करून दिली. म्हणजे समूळ वासना नष्ट करून आधी देह अहंता पूर्ण जाऊन सोहमपणा आणून परत तो सोहमपणा विरून जाणं ही अवस्था. नाथ महाराज म्हणतात की हे ओंकार स्वरूपी जनार्दना, भक्तिभावानं तुझ्या चरणांना वंदन केलं तर जगासगट मी पण आपोआप नाहीसं होतं. लिंगदेहाचं मर्दन म्हणजेच जनाचं अर्दन म्हणजेच नाश होय. म्हणूनच जनार्दन या नावानं तुझी प्रसिद्धी आहे. बघा नावामध्ये किती गूढ अर्थ आहे. जन अर्दन, जनार्दन, जनाचं अर्दन म्हणजे या लिंगदेहाचं मर्दन म्हणजेच लिंगदेहाचा नाश. नाश म्हणजे काय, आत्महत्या करून नाही बरं का, तुकडे करून नाही देहाचे, तर ती देह अहंता समूळ नष्ट करणं. आणि म्हणून ते म्हणतात की जनार्दन या नावानं तुझी प्रसिद्धी आहे. तुझी करणी देखील अशीच आहे की सुखानं तुझं नाव घेतलं तर
तू जीवपणाचं हरण करतोस आणि खरोखर जीव घेऊन देखील निरंतर कृपाळू असतोस. आता इथे जीव घेणं म्हणजे वेगळ्या अर्थाने आहे की माझा जीव पण गेले वाया, त्याच्यामधला मी तू पण गेले वाया, म्हणजे इतकं ऐक्य साधलं गेलं. अर्थात कर्म आणि कर्तेपणा उरू न देता आपल्या भक्तांना जगामध्ये सुखानं आणि समाधानानं तू नांदवतोस. तुझ्या नामाची शक्ती विलक्षण आहे. कळी काळ देखील तिच्या पुढे डोकं वर काढत नाही. चारी मुक्ती अगदी दासी होऊन राहतात. नुसत्या तुझ्या नामाची देणगी एवढी प्रचंड आहे तर तुझं प्रत्यक्ष स्वरूप कुणाला कसं कळणार? यासाठी जाणणं आणि नेणणं ही दोन्ही सोडून खरोखर स्वस्थ बसावं हेच योग्य. तुझे स्तुतिस्तोत्र गावे तर श्रुतीशास्त्रांना देखील ते साधत नाहीत. मग वेडं वाकडं बोलणं योग्य कसं ठरेल? आता हे जर नाथ महाराज त्यांच्या सद्गुरूंबद्दल स्वतः बोलताना वेडे वाकडे बोल म्हणतात, तर आमच्यासारख्या अल्पज्ञानी अल्पमती पामरांनी नेमकं कोणत्या शब्दात भगवंताचं, जनार्दनाचं, श्रीकृष्ण स्वरूपाचं वर्णन करावं? आणि म्हणून मौन धरणं म्हणजेच तुझी स्तुतीस्तवन, तुझ्याबद्दल प्रेम म्हणजेच तुझं कीर्तन, आणि काही न करणं म्हणजेच तुझं अनुसंधान होय. या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी तुझ्याविषयी मला अतिशय हाव सुटलेली आहे. म्हणून तू कृपा कर आणि माझ्याकडे लक्ष दे. काजव्यानं चंद्राला प्रकाशमान करायचा विचार करावा किंवा माशीनं गरुडाला खांद्यावर घेण्याचं मनात आणावं, त्याप्रमाणे मी हा असा मूर्ख एकादश स्कंधावर टीका करण्याची हाव धरतो. नाथ महाराज इथे स्वतःला मूर्ख म्हणतात. आम्हाला तर कोणता शब्द घेणं शक्यच नाही आहे. काय म्हणावं आम्ही आपण स्वतःला ना? या टीकेबाबत आता तू माझ्यावर पूर्ण कृपा कर. कुणाला म्हणतात? जनार्दन स्वामींना. आणि ग्रंथरचनेमध्ये योग्य अर्थ साधून दे अशी विनंती ऐकतात श्री गुरूंनी कृपेचा वरदहस्त पद्महस्त माझ्या मस्तकावर ठेवला तेव्हा तत्काळ ग्रंथातील अर्थ अगदी बरोबर प्रगटला. सद्गुरूच्या कृपेची करणी मोठी अगाध आहे. त्याची कृपा होताच अर्थरूपी चिंतामणीची खाण उघडली. माझ्यामधून काव्य आणि पद अर्थ यांचे समुदाय बाहेर पडू लागले. बघा नाथ महाराज आपल्या जनार्दन स्वामींना किती सगळ्या गोष्टींचं श्रेय देतात. त्यासाठी उपमा कशी देतात? तर आयते तयार असलेले दागिने घालणाऱ्याला मुळीच कष्ट होत नाहीत, तसंच बापाच्याच पानातील पक्वान्न घेऊन मूल बापाच्या तोंडात घालतं आणि त्यामुळे बापाला संतोष होऊन त्याच्या मनाला आल्हाद वाटतो. अगदी तशी अवस्था इथे आहे. ग्रंथ तूच आणि कविताही तूच, तेव्हा तिथे मी करता अशी अहंता तरी कोणी घ्यावी? गुरुनं माझी अहंता तर काढून टाकलीच, पण शेवटी सोहंता देखील राहू दिली नाही. म्हणजे आता तिथे सोहमभाव हा सुद्धा लयाला गेला. अगदी इतकी ऐक्यता साधली आहे की अर्थात मी कुणी कवी किंवा कर्ता आहे ही भावना देखील राहिली नाही. देह अहंतेचा झाडा घेऊ लागला असता दुसरा एक अहंकार त्याच्या जागी येतो. देहोहम हे जाऊन त्याच्या जागी सोहम हा येतो. पण अहंकार कोणत्याही स्वरूपात खरा नव्हेच. म्हणून जो आपल्याला वेडा म्हणवतो तोच तिथे मोठा चतुर किंवा शहाणा होय. म्हणजे कसं? हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर एखादी खूप ज्ञानी, खऱ्या अर्थाने ज्ञानी बरं का, ज्ञानी आणि अतिशय श्रीमंत ही व्यक्ती जेव्हा चार चौघांमध्ये राहते, वागते, बोलते, तेव्हा अगदी सर्वसामान्यांसारखी राहते, वागते, बोलते. पण एखादं जर त्या अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला असेल ना, तर त्याची वेशभूषा, केशभूषा, त्याचं वागणं, त्याचं बोलणं हे असं इतकं काही बडेजावपणाचं असतं की मी कोणीतरी मोठा. आणि म्हणून इथे नाथ महाराज म्हणतात की जो आपल्याला वेडा म्हणवतो तोच मोठा चतुर किंवा शहाणा होय.
माझा देहोहम भाव जाऊन सोहम भाव येईल आणि तो बाधेल, म्हणजे तोही बाधू शकतो बरं का. म्हणून श्री गुरुनाथांच्या चरणावर मी आपलं मस्तक ठेवतो आणि करता करविता तोच आहे असं मनापासून समजतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की समजणं आणि मनापासून समजणं. एखादी गोष्ट करायची म्हणून करणं आणि मनापासून करणं यामध्ये जसा फरक आहे तसंच. यानंतर नाथ महाराज कृष्णाचं वर्णन करण्याच्या निमित्ताने सुरुवात करतात ती अशी की स्वर्गातील देव श्रीकृष्णाच्या दर्शनाला आल्याचं निमित्त करून नाथांनी परमात्म स्वरूपाचं आणि त्याच्या अवतार कार्याचं आणि अनेक साधन मार्गाचं सविस्तर वर्णन केलं आहे. सामान्य माणसाला काहीतरी दृश्य आलंबन असल्याशिवाय मनाची धारणा साधत नाही. आता याच्यासाठी अगदी सोपा दृष्टांत बघूया आपण. आम्हाला दोरी माहिती आहे आणि आम्हाला सर्पही माहिती आहे. आम्ही कधीतरी सर्प डोळ्यापुढे ठेवला होता, बघितला होता, म्हणून अंधारामध्ये आम्हाला ती दोरी काय भासले? सर्प भासली. आणि म्हणून सामान्य माणसाला काहीतरी दृश्य आलंबन असल्याशिवाय मनाची धारणा साधत नाही. ते आलंबन मानव देहधारी असेल तर तिथे चित्त गुंतवण्यास विशेष सोपं जातं. यालाच भक्तिमार्ग असं म्हणतात. याशिवाय अवतार कालामध्ये परमात्मा जी कर्मे करतो ती सर्वस्वी निष्काम असतात. तसंच संपूर्ण अकर्तेपणानं केलेली असतात. त्या कर्मांना लीला असं म्हणतात. कारण ती कशी असतात? निष्काम असतात आणि कर्म ही स्वार्थाने भरलेली असतात. लीला म्हणजे भगवंताची दिव्य कर्मे. त्या कर्मांचं म्हणजेच त्या लीलाचरित्रांचं श्रवण आणि सतत चिंतन केलं तर आपली वृत्ती आपोआप शुद्ध होत जाते आणि मग भगवंताचं ध्यान करण्यास सायास पडत नाही. भक्तिमार्गाचा हा विशेष इथेच सुरेखपणानं नाथ महाराजांनी उलगडलेला आहे. तो पाहूया उद्याच्या भागात. जय हरी.